पाहिजे की महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, ही सर्व मंडळी ही महाराष्ट्रामध्ये विकासात्मक दृष्ट्या एकत्रपणे काम करतायत, यात काहीच शंका नाही। परंतु या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। त्यामुळे या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये छोटे कार्यकर्त्यांनी फार मनावरती घेतलेला की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पुढे जाऊ। नाही, या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या बॉडीज आहेत त्या ठिकाणचे असणारे पदाधिकारी जे असतात ते पदाधिकारी हे त्या ठिकाणचे निर्णय हे घेणार आहेत आणि अतिशय सामंजस्यपणे हे सर्व निर्णय घेणार आहेत। ताटात काय आणि वाटीत काय असंच आहे शेवटी। त्यामुळे महायुतीचाच तिथेही नगराध्यक्ष होईल। धन्यवाद। नाही, अडचण अशी काहीच नाही आहे। फक्त आपल्याला तर माहीत आहे की हा पूर्णच्या पूर्ण भाग जो आहे हा भाग आणि या भागामधील असणारे नागरिक जे आहेत, नागरिक जे ठरवतील तेच पुढे होणार आहे। त्यामुळे रोज नागरिक ठरवत आहेत, जसं जसं ठरवतील तसं तसं आपण पुढे जाऊ। महापौर महायुतीचाच होईल, यात काहीच शंका नाही। आणि आपणही पाहाल की महापौर महायुतीचा झालेला हा तुम्हाला नक्कीच आवडेल। नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आणि आम्ही सर्वजणांनी एकच विचार करायला हवा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही असा प्रयत्न करतोय की एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि आमचा तर नारा आहे की येणाऱ्या काळामध्ये की आपल्याला सर्वांना एकत्रपणे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्रातल्या सरकारबरोबर जायचं असेल तर पार्लमेंट टू पंचायत आपल्याला सर्वांना एक विचाराने पुढे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि त्या दिशेने पार्टी म्हणून आम्ही जाण्याचा माहिती म्हणून एकत्र म्हणताय, पण अंमलातमध्ये मग आपल्याही पक्षातून मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं। त्याचप्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते। म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही, कारण मी जेव्हापासून 2 दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझे खूप दडपणाखाली होतो। आणि आज जे लोक आपल्या विरोधकांना मोठं करतात त्यांच्यासोबत मी काम करू शकत नाही, म्हणून मी आज इकडे पक्षप्रवेशाच्या अगोदर आपल्याला श्रीकांत शिंदे यांचा फोन आलेला, आपली काय यांच्याशी चर्चा झाली? त्यांना ते सांगितलं का साहेब, जर असं 2 ठिकाणी तुम्ही करत असेल तर मला जमणार नाही, कारण माझ्या मुलाच्या वरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार। आधीचा जो तुम्ही विषय सांगितला की मोक्याचा, तर त्या संदर्भात काही अगोदरच्या पक्षामधल्या वरिष्ठांशी तुमचं काही बोलणं झालेलं का? काय नाही, ते त्यांचा समजा कोणाला सपोर्ट करायचा काय त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु माझ्या मुलाला जे लोक मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तुम्ही पाठीशी घालत असेल तर मग मी तिथे राहून मी काय करणार।